हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी रवा बेसन बर्फी बनवणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिलं मी गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे। तूप घालून झाल्यानंतर तूप चांगलं वितळू द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटीभर बेसन घालायचं आहे। हे घरचंच बेसन आहे बघा, याला मी चाळून घेतलेलं आहे। आता बेसन घालून झाल्यानंतर मीडियम गॅसवर छान असं बेसन आपल्याला परतवून घ्यायचं आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, मोठा केलं तर बेसन कच्चं राहतं आणि करपतं बघा। त्याच्यामुळं मीडियम गॅसवर छान असं बेसन परतवून घ्यायचं आहे। गाठी हे नसल्या तर असं पळीनं असं मोडून घ्यायचे आहेत। जास्त गाठी होत नाहीत तेवढ्या। आणि वरून अजून 1-2 चमचे मी तूप घातलेलं आहे। तूप घालून झाल्यानंतर आता छान असं 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बेसनाचा थोडासा कलर बदललेला आहे। आता हे बेसनाला छान वास सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता बघा बेसनाला छान असं तूप सुटलेलं आहे आणि मस्त असं बेसनही भाजलेलं आहे। तर छान असं गाठीही मोडलेल्या आहेत, छान असं एकसार झालेलं आहे बेसन। आता हे परतवून झाल्यानंतर बघा आता काय करायचं आहे, गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा वाटी रवा घालून घ्यायचा आहे। 1 वाटी बेसन होतं, अर्धा वाटी रवा घालून घ्यायचा आहे। आता रवा घालून झाल्यानंतर छान असं परतवून घ्यायचा आहे। रवा भाजायला वेळ लागत नाही, बेसन भाजायला वेळ लागतो। त्याच्यामुळं अगोदर बेसन घालून छान असं परतवून घेतलेलं होतं। तर आता बघा रवा घातल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं आहे। आता हे परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। याची चाचणी करून घ्यायचं आहे, जास्त कडकही नाही आणि अगदी नॉर्मल अशी चाचणी तयार करून घ्यायचा आहे। थोडासा चिकटपणा यावा इतकी चाचणी करून घ्यायचं आहे, आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आणि इकडं बघू शकता छान असं बेसन आणि रव्याचा कलर बदललेला आहे, लाल झालं आहे थोडंसं मिश्रण सगळं। तर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दूध घालून घ्यायचं आहे। दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, घालू वाटलं तर घाला, नाही घालायचं असेल नाही घातलं तरी चालतं। तर आता दूध घालून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे, नाहीतर ह्याचं चिकट होऊन बसतं सगळं बेसन आणि गाठी होतात त्याच्यामुळं। आता बघू शकता छान असं बेसन रवा चांगला असा शिजलेला आहे आणि आता चाचणी बी आपली छान अशी चिकट तयार झालेली आहे। आता थोडी थोडी करून आपली चाचणी सगळी घालून घ्यायची आहे। खूप छान आणि एकदम सोप्या पद्धतीनं हे बर्फी तयार होते। आणि बघा छान असं मिक्स करून घेतलं, 1-2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। आता तो शिजवतानाचा व्हिडिओ आलेला नाही आहे। तर काय झालं, आता 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि याच्यामध्ये सारण घालून चांगलं असं पसरवून घेतलं आहे आणि याच्या मस्त अशा वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता मस्त अशी दाणेदार बर्फी तयार झालेली आहे। मी इकडं जेवण पण वाढून घेतलेलं आहे सोबतच आणि मस्त अशी आपली बेसन रवा बर्फी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। तुम्ही या बर्फीवर काजू बदामही घालू शकता, मी घातलेलं नाही।